त्यांच्या दिलेल्या जमिनीवर तो त्यांनी खोडून काढले. त्यांनी म्हटलं की आम्ही काय स्वतः करता ती जमीन घेतली नाहीये, ती आम्ही महामंडळावरती असल्यामुळे ते आमच्या सहाय्या आहेत. संस्था काही सहाय्या करत नाही जाऊन. महामंडळासाठीच जमीन त्यांनी घेतली. महामंडळासाठीच त्यांनी जमीन घेतली आहे. महामंडळाच्याच नावावर जमीन दिली आहे. विक्रम गोखले काय एवढे अज्ञानी नव्हते की मेघराज भोसलेंच्या नावावर जमीन घेतली. त्यांनी महामंडळालाच दिली जमीन, महामंडळाच्याच नावावर आहे. परंतु जमीन आता घेतली त्यांनी, ती कशासाठी घेतली, त्याचा उद्देश काय होता ते विसरले बहुतेक. आणि ती जमीन नुसती असून पडून उपयोग काय, त्या जमिनीवर काय केले त्यांनी, काय नाही केले, आतापर्यंत त्यांनी काही यादी बनवली का, त्याच्यावर वृद्धाश्रम करण्यासाठी कोणाशी संपर्क केलाय का, काय म्हणजे जर गोरगरीब कलावंतांना द्यायची असेल तर त्या गोरगरीब कलावंतांची काही नावं फायनल केली का, काही केलेलं नाही. कशासाठी जमीन घेतली, 6 वर्ष झाली तुम्ही काही केलं नाही त्यावर. 4 वर्षानंतर पहिल्या 4 वर्षानंतर विरोधकांनी फक्त कुरघोडीचं राजकारण केलं आणि काम करून दिलं नाही असा त्यांचा आरोप. विरोधकांनी काय कुरघोडे केले आणि विरोधकांनी काम काय करून दिलं नाही. तुम्ही तुमच्या एफडी मोडून प्रॉपर्ट्या केल्या म्हणता आणि विरोधकांनी तुम्हाला कुठे अडवलं होतं, कुठे अडवलं. तुम्ही जे काही मुंबईत आरोप केले होते ते सगळ्या आरोपांना त्यांनी दिले आणि गोखलेंच्या जागेच्या संदर्भात ते अजूनही महामंडळाच्या नावावर असं सांगितलं. जागा महामंडळाच्या नावावर मग काय घ्यायची का उरावर, काय करायचं त्याचं, कशासाठी दिली ती जागा. तुम्हाला जागा दिली ती वृद्धाश्रमासाठी दिली, गोरगरीब कलावंतांच्या घरासाठी दिली. अजूनही गोरगरीब कलावंत घर घर देता का मला घर, देता का मला घर करत फिरतोय. आणि तुम्ही मात्र जागा आपल्या उरावर घेऊन झोपलात. काय करताय काय तुम्ही. 6 वर्ष जागा घेतली कशासाठी, वृद्धाश्रमासाठी घेतली, गोरगरीब कलावंतांच्या घरासाठी घेतली. त्यासाठी तुम्ही काही प्लॅनिंग केलं की नाही 6 वर्षात. 1-1.5 वर्षात व्हायला पाहिजे होतं. तुम्ही 1-1.5 वर्षात करतो असं आश्वासन याच पत्रकार संघात प्रवीण तरडे आणि रमेश परदेशी असे असताना तुम्ही दिलं होतं. त्याच्या वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या आणि तुम्ही म्हणता आम्ही काही केलं नाही. काय काम, भरपूर काम केलं, तुम्ही कामच केलं नाही. तुम्ही म्हणताय महामंडळ बचाव तुमच्या तिसऱ्या गाडीला, मात्र त्यांनी तुमच्या या महामंडळ बचाव कृती समितीची खिल्ली उडवली म्हणजे काय केलं, म्हटले असं काय आम्ही केलंय का बचाव कृती समिती. तुम्ही काही केलं नाही म्हणून तर आम्हाला यावं लागलं ना. तुम्ही काम केलं असतं चांगलं तर आम्ही कशाला आलो असतो. तुम्ही जर दिलेल्या शब्दाप्रमाणे 1.5 वर्षात गोखलेंच्या जागेवर गोखलेंचं स्वप्न पूर्ण केलं असतं तर आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागला नसता. आम्ही नाही निवडणुकीत उभं राहिलो नसतो. तुम्ही गोरगरीब कलावंतांना घरं दिली असती, प्रत्येकाच्या हाताला काम मिळवून दिलं असतं तर हा प्रश्न उद्भवला नसता ना. मी निवडून आल्यानंतर काय करणार. आम्ही निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम महामंडळाच्या नावावर जी विक्रम गोखलेंनी जमीन दिलेली आहे तिथं विक्रम गोखलेंचं स्वप्न साकार अगोदर आम्ही त्या गोरगरीब कलावंतांना तिथं घरं देणार. आता त्या जागेत किती घरं होतील, काय होतील, अनेक बिल्डर संधान साधू देत की जर जागा आहे तर आम्ही तिथे प्रोजेक्ट करतो. यांना कसे बिल्डर मिळत नाहीत, काय मिळत नाही यांना, यांच्या काय अशा मागण्या की ते आतापर्यंत झालं नाही. महामंडळ ही स्वायत्त संस्था आहे. या पद्धतीने अनेक कलाकारांनी आरोप केले राजकीय हस्तक्षेप होतो. तर असं वाटते का राजकीय हस्तक्षेप आहेच, याच चालूच आहे, सुरुवातीपासून आहेच आहे. आता तुम्ही बघा, हा समर्थ पॅनल मध्ये तुम्ही बघा ना कोण कोण आहेत आणि दुसऱ्या परिवर्तन पॅनल मध्ये कोण कोण आहेत. सुशांत शेलार कुठल्या पक्षाचे आहेत, आनंद काळे कुठल्या पक्षाचे आहेत, बघा तुम्ही. ज्या पद्धतीने ही निवडणुकी सारखी लढाई मात्र अनेक ज्येष्ठ कलाकार असतील खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते निवडणुकीत, अशा पद्धतीने म्हणजे उदाहरणार्थ पाटकरांवरती आत्ताच्या अध्यक्षांनी खालच्या पातळी जाऊन लाजन बीज काढली एकमेकांची. आता ती एवढी असभ्य भाषा वापरू नये, आता त्यांच्या बरोबर राहणं आम्हाला जे लागलं त्यामुळे आम्ही जरा बाजूला आहे.